Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शुभ सायंकाळ. I hope that you are doing well. माझी अशी आशा आहे की तुमचं ठीकठाक चाललं असेल. God loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. Don't worry about anything. काळजी कशाची करायची नाही. God is in control of your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे. God is in control of your situation. तुमच्या परिस्थितीचा सर्व ताबा देवाच्या हातामध्ये आहे. And He will see that everything falls into place. आणि देव जबाबदारी घेऊन सगळं काही यथायोग्य जागी टाकेल. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. You just hope in God. तुम्ही फक्त देवावर आशा ठेवा. And things will change. गोष्टी बदलतील. And change for the better. चांगल्याकडे बदलतील. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 86 verse 17. स्तोत्र संहिता 86 त्यातलं 17वं वचन आपण यावेळेला काढूया. Show me a token for good, that they which hate me may see it and be ashamed, because you, Lord, have helped me and comforted me. स्तोत्र संहिता 86 आणि त्यातलं 17वं वचन. कुशलाचे चिन्ह मला दाखीव, अशासाठी की माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पहावे आणि लज्जित व्हावे, कारण तू हे परमेश्वरा माझे सहाय्य व समाधान केलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We live in a dangerous time आपण अतिशय धोकादायक अशा काळात सध्याला जगतोय माहितीये. when different kinds of destructions are surrounding us. जिथे वेगवेगळ्या पद्धतीचा नाश आपल्या अवतीभोवती सगळीकडे आहे. Things are not too good. आणि गोष्टी फारशा चांगल्या नाहीत या काळात. And at such times, अशा काळामध्ये most of us are going through hard times. आपल्यातले जास्तीत जास्त लोक अवघड प्रसंगातनं जात आहेत, कारण काळच खराब आहे. And that's why we need to trust in God. आणि म्हणून आपण देवावरती विश्वास ठेवावा लागेल. What is impossible with man is possible with God. जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Everyone needs the grace and mercy of God today. सगळ्यांना आज देवाच्या कृपेची आणि दयेची गरज आहे. Every day as you set out to work, आणि रोज जसं तुम्ही सकाळी कामाला बाहेर जाता, you need mercies in your journey. तुमच्या त्या प्रवासामध्ये तुम्हाला दयेची गरज पडते. You need God to be a wall of fire around you. आणि अग्नीसारखा तो देव तुमच्या अवतीभोवती असायला हवाय, ही पण गरज पडते. You need God at your side to protect you, to speak on behalf of you. तुम्हाला गरज पडते की देव माझ्या बाजूने उभा राहावा आणि माझ्या वतीनं देव बोलावा. That's why म्हणून wherever you go, whatever you do, जिथे कुठे तुम्ही लोक जाता, जे काही तुम्ही लोक करता, take God with you. माझी एक विनंती आहे तुम्हाला, देव घेऊन फिरा. Then things will become easier. म्हणजे गोष्टी सोप्या जातात. हो, Hard things will become easier. मग अवघड गोष्टी सुद्धा सोप्या जातात. बेटा देवाला घेऊन फिर. And that's what I do. मी तेच करतो. Wherever I go, I carry God with me. एक तर जिथे कुठे मी जातो, मी देवाला घेऊन जातो. And that's why म्हणून the devil cannot play a fool with us. सैतान आमच्या जीवनात नाही आम्हाला मूर्खात काढू शकत. The devil cannot take advantage of us. सैतान आमचा फायदा घेऊ शकत नाही, गैरफायदा घेऊ शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. And that's what David did आणि in his life. दाविदाने त्याच्या आयुष्यात हेच केलं. Bible speaks about this man David. बायबलमध्ये दावीद नावाच्या माणसाविषयी लिहिलेलं आहे. He had gone through many problems in his life. हा दावीद त्याच्या जीवनामध्ये अनेक त्रासांमधून गेला बर का. In the hour of conflict, आणि जेव्हा केव्हा त्याच्या जीवनात काही संघर्षाची वेळ आली, he used to look to the divine protector. तो नेहमी त्या दैवी संरक्षणकर्त्याकडे बघायचा. He does not run about to consult with friends. आणि तो काही मित्रांकडे मैत्रिणींकडे सल्ला मागायला जायचा नाही की असं झालंय आता काय करू सांगा ना. Nor does he sit on the ash heap crying over his misfortune. किंवा तो राखेच्या ढिगावर बसून डोक्याला हात मारून रडत सुद्धा बसायचा नाही की आता मी काय करायचं. He gets away from the world but gets close to God. तर तो जगापासून लांब जायचा पण देवाच्या जवळ यायचा. Because कारण there were many times that God saved him. अनेक वेळा दाविदाला देवाने वाचवलं. God saved him from the paws of the lion. God saved him from the paws of the bear. देवाने त्याला अस्वलापासनं किंवा सिंहापासनं सुद्धा वाचवलं. The same God तोच देव who in his brightest days was his exceeding joy, जो त्याच्या उज्ज्वल दिवसांमध्ये त्याचा प्रचंड मोठा आनंद होता, even in his darkest days, तोच देव त्याच्या त्या काळ्या कुट्ट दिवसांमध्ये सुद्धा he was his surest consolation. अगदी 100% त्याची खात्री होता आणि त्याचा देव होता. And that's why म्हणून he cries, तो रडतो Lord, आणि म्हणतो, प्रभू show me a sign, मला एखादं चिन्ह दाखव. a sign that you are with me. एखादं चिन्ह मला असं दाखव की मला कळावं तू माझ्या सोबत आहेस. Show me one proof. मला एक पुरावा दाखव.
something that I will rejoice, असं काहीतरी मला दाखव की ज्यातनं मला आनंद होईल, that I can see the goodness of you. की मला तुझ्यातला चांगुलपणा थोडा दिसावा. You show me, Lord. तू मला दाखव दे बापा, Let it come from you, Lord. तुझ्याकडून येऊ दे. I don't want tokens and signs from the people मला लोकांकडनं चिन्ह आणि लक्षणं नको आहेत, पुरावे नको आहेत. because कारण they may not be true. लोकांचं काही सांगत नाही बेटा, लोक खरे असतील सुद्धा किंवा नसतील सुद्धा, But I want a token of goodness from you. पण मला तुझ्याकडनं चांगुलपणाचं एक चिन्ह हवं आहे. All other tokens I will leave aside. बाकीची सगळी चिन्ह आणि लक्षणं मी बाजूला ठेवीन, But if you show me your token, पण तू जर तुझं एखादं चिन्ह मला दाखवलं ना दे बापा, a proof, तू जर एखादा पुरावा मला दिला, that's enough for me. मला बास आहे तेवढं. Show me the token of your power. मला तुझ्या सामर्थ्याचं एक चिन्ह दे, Show me the token of your love, मला तुझ्या प्रेमाचं एक चिन्ह दे, that you will save me, की तू मला वाचवणार that आहे, you will heal me. की तू मला आरोग्य देणार. Let something start beginning now. काहीतरी सुरुवात आत्ताच कर दे बापा. You need to say like that. असं तुम्ही पण देवाला सांगायला पाहिजे, My God, की माझ्या देवा, show me one small sign. मला एक छोटस चिन्ह कुठेतरी दाखव ना, A small sign मला एक छोटस चिन्ह दाखव, that I'll be satisfied. की माझं स्वतःचं समाधान व्हावं, That something good is really happening. की काहीतरी चांगलं खरोखर माझ्या जीवनात घडत आहे. David looked away from man and looked to God. दाविदाने माणसांकडे बघणं सोडून दिलं आणि दावी देवाकडे बघून जगू लागला. God, show me की दे बाप्पा, तू मला दाखव that you are on my side, की तू माझ्या बाजूनी आहेस, that you are not on the side of my enemy. की तू माझ्या शत्रूंच्या बाजूने नाही, तू माझ्या बाजूनी आहे. कुठेतरी मला एखादं चिन्ह दे, Small sign एक छोटस चिन्ह दे, चालेल, that he is working on your behalf. की माझ्या वतीनं तू काम करत आहेस. When you are surrounded by persecutors, जेव्हा केव्हा छळ करणारे तुमच्या अवतीभोवती असतात, when you are surrounded by pain and troubles and वेदना, sorrow, यातना, त्रास, दुःख जेव्हा तुम्हाला घेरतं, when you are surrounded with debts, आणि जेव्हा कर्जबाजारी पण तुमच्या पदरी पडतं, it will be good if you imitate like David. त्याला चांगलं होईल हं. तुम्ही दाविदाचं अनुकरण करून दाविदासारखे राहायला लागला तर तुमचंच भलं होईल. Imitate David. दाविदाचं अनुकरण करा. David was a king, दावीद राजा होता, but yet he needed help. देशाचा राजा, पण तरीही त्याला मदतीची गरज पडली तर आपलं काय सांगायचं. You cannot do better than David. दाविदापेक्षा चांगलं तर आपण करू शकत नाही. God is an ever merciful God. देव सदैव दयाळू देव आहे. He will move on your behalf to help you. देव तुझ्या वतीनं कार्य करेल, येईल, तुला मदत करेल. Amen. आमेन. तो देव आहे. I know you have been pushed to the corner. मला माहितीये तुम्हाला अडीअडचणीमध्ये ढकललं जात आहे. You are like a person thrown in the sea, तुम्ही असा माणूस आहे की ज्याला समुद्रात फेकलंय and you want a rope. आणि तुला आता एक दोरी हवी आहे, You need a tire to get hold on, किंवा एखादा टायर हवाय ज्याला धरून तू वर येशील. a lifeline. काहीतरी लाईफलाईन पाहिजे, दोर पाहिजे, टायर पाहिजे ज्याला धरून तू वर येशील. God is your lifeline. देव तुझ्या आयुष्याची ती दोरी आहे. God is your rope. देव तुझा तो दोर, दोरी किंवा आयुष्याची दोरी आहे. God is your tire. देव तुझं ते टायर आहे. God is your anchor. देव तुझं ते शीड आहे. He is the rock of salvation. तारणाचा खडक आहे तुझा. Turn away from the arm of flesh. सगळ्या दैहिक बाहूंना सोडून दे Turn away from human confidence. आणि मानवी विश्वासातनं बाहेर पड. Because at times our strength fails us. कारण की कधी कधी आपली स्वतःची ताकद पण आपल्याला मदत करत नाही. At times our heart fails us. कधी कधी आपलं हृदय पण काम करत नाही. At times our friends fail us. कधी कधी मित्र मैत्रिणी सुद्धा साथ देत नाहीत बरं का. That's why David said म्हणूनच दावीद बोललाय in Psalm 38 verse 10, स्तोत्र 38:10, my heart pants, माझं हृदय तडफडतं, my strength fails me. माझी शक्ती अपयश देत आहे मला, As for the light of my eyes, आणि माझ्या डोळ्यांच्या प्रकाशानुरूप it is completely gone. संपूर्णपणे मी संपलो असं वाटतंय मला आता. In Psalm 73 verse 26, David स्तोत्र says, 73:23 मध्ये दावीद बोलला, my flesh and my heart fails me, माझा देह आणि माझं हृदय मला अपयश देत आहे, but God is the strength of my heart and my portion forever. पण देव माझ्या हृदयाची ताकद आणि माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा आहे. मी प्रॉपर्टी देव सोडून जाणार आहे. कुणाला हवा असेल तर नंतर येऊन घेऊन जा. His troubles should drive you to God. हे सगळे त्याचे त्रास तुम्हाला देवाकडे घेऊन आले Your पाहिजे. troubles should drive you to God. तुमचेही त्रास तुम्हाला देवाकडे घेऊन आले पाहिजेत. Your troubles should drive you away from the people. आणि लोकांपासून तुमच्या त्रासांनी तुम्हाला लांब नेलं पाहिजे, की लोक नको, कोणी नको, आता देवच पाहिजे.
Praise God. देवाला धन्यवाद. David used to ask in faith. दावीद विश्वासाने मागायचा. It was not doubt, but faith. शंका नव्हती त्याच्या मनात, विश्वास होता. He didn't say, if you don't show me a sign, I won't believe. दावीद असं नाही म्हटला देवाला की तू जर मला चिन्ह दाखवलं नाही तर आजपासून मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, तुझा माझा संबंध कट. No. नाही. I want some kind of assurance मला बस काहीतरी थोडीशी खात्री दे, बाकी काही नको मला, that will keep me looking at you. की ज्यातनं मी तुझ्याकडे बघत बघत जगीन That will keep me coming every Saturday. आणि त्यातून मी दर शनिवारी सभेला जात राहीन, असं एक थोडंसं काहीतरी चिन्ह मला दे. You also say it. तुम्ही पण बोला ना. Say, my God, म्हणा माझ्या देवा, show me a token of your love. मला काहीतरी तुझ्या प्रेमाचं प्रतीक दाखव. Even a small sign will do. एक छोटंसं चिन्ह सुद्धा मला बास आहे. Something काहीतरी to lean on, ज्याचा आधार घेऊन मी जगीन, to hold on, ज्याला मी पकडीन धरीन to continue on, आणि सातत्याने त्यात पुढे जाईन, to seek you, तुला शोधायला, that I will not seek anybody else, की आणि कुणाला मी बघणार नाही मग आणि कुणाकडे मी जाणार नाही that मग, I will know की मला कळावं that you're working on my behalf. माझ्या वतीनं तू काम करत आहेस. Show me a little sign, एक Lord, थोडंसं चिन्ह मला दाखव ना दे बाप्पा, because you are the healer. कारण तू आरोग्यदाता आहेस. Start healing me now. मला आतापासून आरोग्य द्यायला लाग. You are the deliverer. तू माझा मुक्तीदाता आहेस. Start delivering. आतापासून मला मुक्ती द्यायला लाग. If not 100%, at least 5%. 100% नाही तर कुठेतरी एक 5% तरी मला एखादं चिन्ह दाखव. A little joy. एक थोडासा आनंद A दे, little peace. एक थोडी शांती A दे, little happiness. एक थोडी खुशी A दे, little confidence. एक थोडा विश्वास दे, Something to hold on to. काहीतरी दे ना दे बाप्पा, ज्याला धरून मी जगीन. Yes. असं तुम्ही देवाला सांगा. See, God will show you that sign. Don't देव worry. तुम्हाला ते चिन्ह देईल. तुम्ही Amen. काळजी करू नका. ज्याला धरून तुम्ही आयुष्य काढाल, He will show you some sign. देव ते चिन्ह तुम्हाला जरूर देईल. God will give you something to begin with. काहीतरी देव तुला देईल की ज्यातून तुला सुरुवात करता येईल. You ask God for 1 lakh, He will start giving you 10,000. तू देवाला 1,00,000 रुपये मागितले, देव कुठून तरी तुला 10,000 देऊन सुरुवात करेल. He will start with maybe 1,000. कदाचित देव तुला 1,000 रुपये कुठून तरी देऊन सुरुवात करेल. Something to make you बस happy. काहीतरी ज्यातनं तू आनंदी व्हावा, तुला कळावं देव माझ्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God will start with something. आणि देव कशातनं तरी सुरुवात करेल. You know, when you are sick तुम्हाला माहित आहे जेव्हा तुम्ही आजारी असता and the doctor prescribes a liquid medicine for आणि you, डॉक्टर तुम्हाला काहीतरी बाटलीतलं लिक्विड औषध लिहून देतात the first gulp you take, आणि पहिला घोट त्या औषधाचा जेव्हा तुम्ही घेता, it does not heal you completely. त्यातनं लगेच तुम्ही संपूर्ण बरे होत नाही ना. It doesn't heal you completely. लगेचच तुम्ही बरे होत नाही ना औषधाचा पहिला घोट घेतल्यानंतर. You are still lying on the bed, अजूनही तुम्ही बिछाण्यावर पडलेले आहात, but it starts working in पण you. कामाला सुरुवात होते तुझ्या शरीरात. And then, मग after 1 hour, एका तासानंतर, after 2 hours, 2 तासानंतर you tell your family, तुम्ही तुमच्या परिवाराला सांगता, I'm feeling slightly better. मला थोडं बरं वाटायला लागलंय आता, Slightly better. मला थोडं आता बरं वाटायला लागलेलं. How happy your spouses. मग तुमचा नवरा बायको जे असतील ते आनंदी होतात They say, आणि म्हणतात yes, we can see it. की नक्कीच आम्हाला दिसतंय बरं का. You are not still started walking, अजूनपर्यंत तुम्ही चालायला सुरुवात नाही but there केली, is a smile on your पण face. चेहऱ्यावर हसू आलं बाबा. That means something is happening. याचा अर्थ काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी होत आहे. Praise God. देवाला You धन्यवाद. are improving. तुम्ही सुधारताय. And it is a sign that the medicine is working on you. तेच एक चिन्ह आहे की हे औषध तुझ्यावर काम करत आहे. And as you continue taking the medicine, आणि मग जसं तुम्ही ती औषधं घेत राहाल, the sign will keep on improving. ती लक्षणं, ते चिन्ह वाढत राहील. Every day you take that medicine, दर दिवशी जसं तुम्ही ते औषध घेत राहाल, you will feel a bit better. दर दिवसाला तुम्हाला थोडं अजून चांगलं, थोडं अजून And चांगलं, better. अजून चांगलं वाटेल. One day, मग एके दिवशी you will jump from that तुम्ही bed. त्या बिछाण्यावरनं उडी मारून उभे राहाल. In the same way, तसंच आहे, when God works in you, जेव्हा देव तुझ्या आत काम करेल, today He will show you a little sign. आज तुला देव छोटस काहीतरी चिन्ह दाखवेल. Something little good will happen in you. काहीतरी थोडस चांगलं आज तुझ्या जीवनात घडेल. Even as you are seated here, आता तुम्ही इथे बसलेले असताना सुद्धा that slight pain is going. काहीतरी थोडीशी वेदना जाईल बघ. That cancer is not gone, but the pain is leaving you. पूर्ण कॅन्सर गेलेला नाही, पण ते दुखत होतं ना, ते कमी झालंय. Praise God. असं होईल. Something is happening. काहीतरी होत आहे, याच्यात वाद नाही. Even now, आता सुद्धा the devil is slightly trying to leave you now. सैतान प्रयत्न करतोय की आता थोडं याला सोडून निघून जावं. Yes. हो. He's saying, सैतान म्हणायला लागलाय, these people are sitting here, हे लोक इथे बसलेले आहेत, hearing the word of God. देवाचा शब्द, देवाचं वचन ऐकतायत, I think so. I have to move out आणि now. माझ्या
हातातनं निघायला लागलेत, मला असं वाटतं या लोकांना मला सोडून आता जायला लागेल. Praise God. असं सैतान म्हणायला लागतो. मग It's going to happen. असं घडणार आहे, Change is going to take place. बदल होणार आहे. Smile is coming and then हास्य. laughter will come. हास्य परत येत आहे, मग खिदळणं पण होईल, ज्याला जोरात हसणं म्हणतात. You will be walking. Tomorrow you will be running. आज तुम्ही चालताय, उद्या तुम्ही पळाल. आमेन, आमेन. Yes. असं होणार. It's going to happen. जिथे देव असतो तिथे काही होऊ शकतं. You have said it to God. तुम्ही देवाला बोललाय Lord, की प्रभू, as David had said, जसं दावीद बोलला होता, show me a token of your love. तुझ्या प्रेमाचं एक छोटंसं प्रतीक मला दाखव. Somewhere give me little joy. एक छोटंसं चिन्ह, एक थोडासा आनंद दे. Somewhere I should know that you're working on my behalf. कुठेतरी मला कळू दे की तू माझ्या वतीनं काम करतोयस. Praise God. देवाला धन्यवाद. And God will start showing. आणि देव तुम्हाला दाखवायला सुरुवात करेल. Say, He will say, okay, I will start showing you some sign देव म्हणेल, ठीक आहे, मी तुला काही चिन्ह दाखवायला सुरुवात करतो, that as you reach home, की जसं तू घरी पोहोचशील आज रात्री, there will be a surprise waiting for you. तुझ्यासाठी काहीतरी आश्चर्य वाट पाहत असेल. Praise God. असं A surprise is waiting for you. काहीतरी आश्चर्याची बाब घरी तुझ्यासाठी वाट पाहत असेल. Maybe tomorrow early morning you get up. कदाचित उद्या पहाटे जेव्हा तू उठशील, What you are dreaming for जे स्वप्न तू पाहत होता is right before your ते eyes. स्वप्न तुझ्या डोळ्यांसमोर असेल. Praise God. होऊ शकतं. देव आहे तो. Amen. आमेन. And that's what David used to do. आणि दावीद असंच करायचा. Every time he was in trouble, ज्या दर वेळेला दावीदाला त्रास व्हायचे ना, every time he was sick, आणि ज्या दर वेळेला दावीद आजारी पडायचा, he used to say, तो म्हणायचा, Lord, प्रभू, I am sick. मी आजारी पडलो. Like in Psalm 6, 2 and 3, he said, जसं स्तोत्र 6, 2 आणि 3 मध्ये दावीद बोललाय Lord, have mercy on की me. प्रभू माझ्यावर दया कर, I am so weak, मी Lord. एवढा अशक्त झालोय ना, Heal me, Lord. मला बरं कर. My body is full of pain. माझं शरीर फार वेदनेत My आहे, soul is full of माझा trouble. जीव त्रासांनी भरलेला आहे. How long it will be until you save मला me? माहित नाही किती दिवसांनंतर तू मला वाचवणार आहे The देव people are बाप्पा. mocking me. लोक माझी मस्करी करायला They are लागले, laughing at me. लोक मला बघून हसतात. Do something, काहीतरी Lord. कर ना देव बाप्पा. In Psalm 41 verse 4, स्तोत्र संहिता 41 4थ्या वचनामध्ये David said, दावीद बोलला, Lord, प्रभू, show me मला दाखव ना. your favor मला तुझा अनुग्रह दाखव and heal me. आणि मला बरं कर. Praise God. देवाला धन्यवाद. And God used to heal आणि him. देव त्याला बरंही करायचा. And one day he used to rise up from the bed, आणि मग एक दिवस असा यायचा की तो बिछाण्यावरनं उठायचा, completely अगदी delivered. संपूर्ण सुटका पावलेला, बरा झालेला. Praise God. देवाला धन्यवाद. It's going to happen to you as असं well. आज तुमच्याही जीवनात घडणार आहे Show me a की sign. मला एक चिन्ह दाखव. And God showed him a sign. आणि देवाने त्याला चिन्ह दाखवलं. Show me a sign and he will show you a sign. मला एक चिन्ह दाखव आणि देव तुम्हालाही चिन्ह दाखवेल. Amen. आमेन. There's another blessed token for good that is happening right now in your midst. आणि आता सुद्धा तुमच्यामध्ये अजून एक चांगुलपणाचं प्रतीक घडून येत आहे, ते म्हणजे As you are seated here, जसे तुम्ही सगळेजण इथे आता बसलेले आहात, right now, आता या वेळेला your restless soul has calmed down. तुझा अशांत जीव शांत झालाय. It's calmed down. बेचैन जीव स्वस्थ आणि शांत झालाय. Yes, त्या शांत 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 it's झालाय, calmed down. शांत झालाय. Because God is doing something in कारण your की life. देव काहीतरी करतोय. Right now he's doing आत्ता something in आत्ता your life. आत्ता 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 देव काहीतरी तुझ्या हृदयात जीवनात करतोय. He's changing your whole life. देव तुझं संपूर्ण जीवन बदलतोय. But he will begin little by little. पण थोडं 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 करून देव Praise सुरुवात करेल. God. देवाला धन्यवाद. It's going to happen. असं होणार आहे. It is happening. व्हायला लागलंय. That's why people are screaming. आणि म्हणून लोक ओरडतात, लोकांच्या गर्दीत व्हायला लागलंय. It's happening. व्हायला लागलंय. The healing is taking place. आरोग्य घडायला लागलंय. The devil is leaving. सैतान सोडून जायला लागलाय. Peace is coming. शांती येत आहे. David said दावीद बोललेला आहे in Psalm 16 verse 8, स्तोत्र 16:8, I have set the Lord always before me. मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलंय, Because he is at my right hand, कारण प्रभू माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be moved. मी नाही ढळणार. मी ठरवलंय, मी हलणार नाहीये, Amen. असं दावीदाला म्हणायचंय.
There is this token everywhere now. सगळीकडे देवाचं चिन्ह आता आपल्याला दिसेल. Little it started. थोडं थोडं सुरुवात झालेली आहे. It has started the moment you sat down. ज्या क्षणाला तुम्ही इथे येऊन बसलात तेव्हापासून सुरुवात झाली. It started the moment you started speaking to ज्या God. क्षणाला तुम्ही देवाशी बोलायला लागलात तेव्हापासून सुरुवात झालेली आहे. It's happening now. घडायला सुरुवात आत्ता झालेली You आहे. are already feeling light. ऑलरेडी तुम्हाला हलकं You वाटतंय. are already feeling slightly better. ऑलरेडी तुम्हाला वाटायला लागलंय की आज मी बराच बरा आहे. Some of you are sensing that the load is being taken off. तुमच्यातल्या काही लोकांना जाणवतंय की माझ्यावरचं ओझं जातंय. That is the token that बस. God is giving you. हीच ती चिन्ह असतात जी चिन्ह देव देतो. Amen. आमेन. Don't ask for a token whether he exists or not. आणि देव अस्तित्वात आहे की नाही असलं काही चिन्ह मागू नका. Ask a sign that you know that he is working for you. देवाला असं चिन्ह मागा की देवबापा तू माझ्या वतीनं काम करतोयस का नाही करत आहेस त्याचं मला चिन्ह दे. Praise God. Amen. Praise God. देवाला The धन्यवाद. greatest token that God showed the world is. सगळ्यात मोठं चिन्ह देवाने जगाला दाखवलं ते म्हणजे Bible says in Isaiah 7:14, यशया 7 अध्याय 14 वचन बायबल म्हणतं. a prophet came on the scene 2000 years back. 2000 वर्षांपूर्वी एक संदेष्टा चित्रात आला. More than 2000 years back. 2000हून जास्त वर्षांपूर्वी एक संदेष्टा आला. And he said, आणि तो म्हणाला the Lord will give you a की sign, प्रभू तुम्हाला एक चिन्ह देईल. a token, a miracle, एक प्रतीक, एक चमत्कार that you will know who the Messiah is, की तुम्हाला कळेल मसीहा कोण आहे. that God has sent him की on this earth. देवाने या पृथ्वीवरती त्याला पाठवलंय तुम्हाला कळेल. Watch for this token, तुम्ही हे प्रतीक किंवा हे चिन्ह जे आहे त्याला शोधा. then you will know त्याची वाट पहा नंतर तुम्हाला कळेल. that he is God manifested in flesh. तो देव आहे जो देहरूप धारण करून या जगात आलाय. And in Bethlehem, आणि बेथलेम गावात there was a young girl एक तरुण मुलगी होती whose name was Mary. जिचं नाव मरिया होतं. She was virgin आणि ती कुमारिका होती. and लग्न she झालं became नव्हतं. pregnant कुमारिका होती, लग्न झालेलं नव्हतं पण तरी तिला गर्भधारणा झाली and she bore a son. आणि तिला पुत्र संतान झालं. And the angel said, आणि देवाचा दूत म्हणाला he shall be the son of the highest one. हा परमोच्च देवाचा पुत्र असेल. And that is how Jesus was born. आणि अशा रीतीने येशूंचा जन्म या जगात He झाला. became a token from God. म्हणजे येशू देवाकडनं आलेलं एक चिन्ह आणि प्रतीक झाले. When God sends a token, देव जेव्हा असं एखादं प्रतीक आपल्याला पाठवतो it becomes real. ते खरं बनतं. It becomes real. ते खरं बनतं. Jesus came as the sign from God येशू देवाकडचं एक चिन्ह बनूनच आलेले आहेत that he will deliver the people of the world. की देव जगातल्या लोकांना सुटका देणार. He became the banner. येशू ख्रिस्त तो झेंडा झालेले आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 11 verse 10, यशया 11 अध्याय 10 वचन Jesus became the banner. येशू ख्रिस्त तो झेंडा He झालेले आहे. became the signal. येशू ख्रिस्त ते चिन्ह झालेले He आहे. became the post. He Yes. became the standard. He Yes. became a sign. येशू ख्रिस्त तो खांब ते स्तर आणि ते चिन्ह झाले. And he took the sins of the whole world. आणि येशूंनी येऊन संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर He घेतलंय. died for all of us on the येशू cross. आपल्या सगळ्यांच्या पापांसाठी वधस्तंभावर And on the गेलाय. third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी he rose again. येशू परत जिवंत झाले. And that Jesus is alive. आणि येशू आजही जिवंत आहे. He is alive. येशू आजही जिवंत He आहे. is going to touch you tonight. येशू आज रात्री तुला स्पर्श करणार आहे. Little bit, at least he will थोडं. start the good work in you. थोडं का होईना आज येशू तुझ्या जीवनात चांगलं काम सुरू करणार. Something good work he will start in you. काहीतरी चांगलं काम येशू आज रात्री तुझ्या जीवनात सुरू करणार. Yes. आमेन. Right now, some of you are going through the severest trial. आणि आता या वेळेला तुमच्यातले काही जण प्रचंड त्रासातनं जात आहेत. And I'm addressing those people here. आणि अशा लोकांशी मी आत्ताला बोलत आहे की जे सध्याला फार त्रासातून जात आहेत. You are on the verge of a breakdown. म्हणजे जवळजवळ तुम्ही तुटायच्या उंबरठ्यावर आहात. Someone is ready to give up. आणि कोणीतरी तर हार मानायच्या बेतातच आहे. You don't see any light in your कारण condition. तुम्हाला तुमच्या त्या अवस्थेमध्ये कुठे प्रकाश दिसतच नाही. Some of you are tired. तुमच्यातले काही लोक थकले दमलेले आहेत. Some of you are defeated. तुमच्यातले काही लोक हरलेले आहेत. You don't see any sign. तुम्हाला कुठेही काही चिन्ह दिसत नाहीये. There is no good sign in your कुठेही काही life. चांगलं चिन्ह तुम्हाला जीवनात दिसत नाहीये. And I'm speaking to you. आणि अशा तुम्हा लोकांशी मी आता बोलत आहे. Trust on the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेव. Just cry out and say, आणि रडून देवाला सांग Lord, I trust in की you. प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. Come to my rescue मला वाचवायला ये. and see what he does for आणि you. बघ देव तुझ्यासाठी काय करतो. Like David said जसं दावीद बोलला तसं बोल. in Psalm 86 verse 2, स्तोत्र 86:2 मध्ये दावीद जसं बोलला he said, preserve my soul. आणि म्हणाला की माझ्या जीवाला तू सांभाळ. Oh my God, माझ्या देवा माझ्या जीवाला जप. save your servant because he trusts in you. तुझ्या सेवकाला वाचव कारण तुझ्या सेवकाचा तुझ्यावर विश्वास आहे. Praise God. देवाला
देवाला धन्यवाद. sudden light will come in your एक life. अचानक प्रकाश तुझ्या जीवनात येईल. Even right now, आता या वेळेला सुद्धा darkness is fleeing, अंधार पळून जात आहे, light is coming, प्रकाश येत आहे, weakness is going, अशक्तपणा जात आहे, strength is coming, ताकद येत आहे, sickness is going, आजार जात आहेत, healing is coming. आरोग्य येत आहे. It's happening now. आता सुद्धा होत आहे. Behind the screen, God is working. पडद्यामागे देव काम करत आहे. तुला दिसो न दिसो फरक काही पडत नाही. He is doing आताही it. देव काम करतोय. He is doing it behind देव your आता back. सुद्धा पडद्यामागे काम करत आहे. He is going to save you. देव तुला वाचवणार आहे. Surely He will save देव you. नक्की तुला तारणार आहे You are going to rise up आणि नक्की तू उत्कर्षाला येणार आहे. in the name of Jesus. तुझं भलं होणार आहे, चांगलं होणार आहे येशूंच्या नावात. There is quietness right now in the name of Jesus. येशूंच्या नावात आता इथे शांतता आलेली आहे. Say, that blood pressure that had shot up is now becoming normal in Jesus' तो name. जो तुझा रक्तदाब एकदम वाढलेला होता तो आता नॉर्मल होतो येशूंच्या नावात. Yes. हो, Check your pulse, check your heart. तपास पाहिजे स्वतःची नाडी स्वतः तपास. हात ठेवीते धडधड धडधड किती फास्ट आहे, कसलो आहे बघ. Say, Jesus, आणि म्हणा येशू show me your token मला काहीतरी चिन्ह दाखव. in my body, माझ्या शरीरात दाखव, in my soul, माझ्या जीवात in दाखव, my mind, माझ्या मनात दाखव, in my life, माझ्या in जीवनात my दाखव, situation, माझ्या परिस्थितीत in my दाखव, family, माझ्या in परिवारात my दाखव, workplace, माझ्या in कामावर my दाखव, business. माझ्या व्यवसायात दाखव. फिनिश्ड Say it. असं बोला See, it's happening. आणि बघा होत आहे. Because you put your name, that name Jesus, in कारण that की prayer. ते नाव येशू, ते येशूचं नाव तू प्रार्थनेत घातलंस ना म्हणून. Amen. आमेन. All that depression will go in Jesus' ते name. सगळं नैराश्य येशूंच्या नावात निघून जाईल. That depression is going right now. आता या वेळेला ते नैराश्य जात आहे. Some of you are coming back to your senses. तुमच्यातले काही लोक बेशुद्ध अवस्थेत होते, आता शुद्धीत येत आहेत. Some of you are feeling that fear going away तुमच्यातल्या काही लोकांना जाणवतंय की माझ्यातली भीती जात आहे. because कारण Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करतायत He is trying to enter your heart. आणि येशू तुझ्या हृदयामध्ये यायचा प्रयत्न करतायत. Say, Jesus, come in my heart म्हण येशू माझ्या हृदयात या. and म्हणा, let the troubles be outside. त्रासांना बाहेर ठेव दे बाप्पा आणि तू माझ्या हृदयात ये. You know, तुम्हाला माहित आहे all the water in the sea will never hurt the ship समुद्रातलं सगळं पाणी जहाजाला नाही काही इजा करत. as long as it is outside the ship. जोपर्यंत ते पाणी जहाजाच्या बाहेर असेल तोपर्यंत. It's only when the waters enter the ship, फक्त जेव्हा ते समुद्रातलं पाणी जहाजाच्या आत यायला लागतं then it can sink the ship. मग ते जहाजाला बुडवू शकतं. But inside of you is God. पण तुझ्या आतमध्ये देव आलाय. How can you sink? कसं काय तू बुडणार? You can never sink if Jesus is with जर you. येशू तुझ्या सोबत असतील तर तू कधीही बुडू शकत नाही. Jesus said येशू बोलले in John 16:33, योहान 16 अध्याय 33 वचन, these things I have spoken to you, या सर्व गोष्टी मी तुमच्याशी बोललोय that in me you will have peace. की माझ्यामध्ये तुम्हाला शांती लाभावी. In this world you will have tribulation, या जगात तुम्हाला त्रास तर होणारच but आहे. be of good cheer. पण धीराने आणि आनंदाने राहा, For I have overcome the world. कारण या जगावर मी विजय घेतलाय. In John 14:1, Jesus said, योहान 14 अध्याय 1 वचन येशू म्हणाले, let not your hearts be troubled. आपली हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. Believe in God. देवावर विश्वास ठेवा Believe also in आणि me. माझ्यावर पण विश्वास ठेवा, असं येशू म्हणाले. That is powerful. हे सामर्थ्यवान वाक्य That आहे. is powerful. हे सामर्थ्यवान विधान आहे. Believe in God. देवावर विश्वास ठेवा. That is the answer for all बस. your troubles. तुमच्या सगळ्या त्रासांचा हा एकच उपाय आहे, देवावर विश्वास ठेवा. That is the solution for the world. जगासाठी सुद्धा हाच एक उपाय आहे. Solution for all kinds of troubles in the world. जगामध्ये असलेल्या सगळ्या पद्धतीच्या त्रासांचा एकमेव उपाय, देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देवावर विश्वास ठेवा. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in John 4:46, योहान 4 अध्याय 46 वचन बायबल म्हणतं, once Jesus came a second time to Cana of Galilee. एकदा येशू ख्रिस्त गालिलातल्या काना गावी दुसऱ्यांदा आले. A certain nobleman was there, एक होता प्रतिष्ठित माणूस तिथे. and he came to know that Jesus was passing through Galilee, त्याला कळलं की येशू गालिलातनं जात आहेत delivering people. आणि लोकांना सुटका देत आहेत. But he showed no interest. पण त्याने काही उत्सुकता दाखवली नाही त्याच्यात. But it so happened पण असं झालं की that the child of his became sick. त्याचं संतान फार आजारी पडलं.
And the worried father consulted every physician. मग या बापाला काळजी व्हायला लागली आणि त्याने गावातल्या सगळ्या वैद्यांना जाऊन चौकशी केली की मी काय करू सांगा. But all pronounced that it is beyond them. पण सगळ्यांनी असं जाहीर केलं की आम्ही नाही काही करू शकत तुझ्या संतानासाठी. And the child is about to die. आणि ते लेकरू आता मरायला ठेपलेलं आहे, कधीही मरेल. That was the time त्यावेळेला मग the father said, तो प्रतिष्ठित बाप बोलला, I think so, I need to meet Jesus. मला असं वाटतं मला आता येशूंना भेटावं लागेल. इट्स टाइम अप. Because I heard he's moving in Cana. कारण मी असं ऐकून आहे काना गावात येशू आलेत. But पण it was 20 miles. 20 मैलाचं अंतर होतं. But the mother must have said, पण मग आई म्हणाली असेल if you don't want to lose your son, की आपल्याला जर आपलं संतान गमवायचं नाही leave your prejudice, तर आपला सगळा गर्व स्वाभिमान अभिमान leave आता your सोडा. pride, गर्व स्वाभिमान अभिमान forget सोडा. the society, सोडा सोडा आता समाज विसरा, लोक विसरा, नातेवाईक विसरा go to Jesus. आणि येशूंकडे गपचूप जा. When nobody helps you, जेव्हा कोणीच आपल्याला मदत करत नाही why you're worried about that nobody? तेव्हा मग जे कुणीच नाहीये त्यांची काळजीच कशाला करायचं, है ना? If the society doesn't help you, जर समाज आपल्याला मदत करू शकत नाहीये why get scared of that society to come to God? त्या समाजाला कशाला घाबरायचं प्रभूकडे येताना, जो समाज आपल्याला मदतच करू शकत नाहीये. If आणि your शेवटी relatives cannot help you, तुमचे नातेवाईक जर तुम्हाला मदत करू शकत नाही why be afraid of them and not come to God who can help you? तर त्या नातेवाईकांना घाबरून देवाकडे यायचं नाही. जो देव तुला मदत करू शकत आहे त्याच्याकडे यायचं नाही. Why you want to lose your children? कशाला तुझ्या संतानांना लेकरा बाळांना गमवायचंय का? So the father said, तर वडील बोलले forget everybody. नाही नाही सगळ्यांना विसरा. म्हणतात ना मरता क्या ना करता, तर तो म्हटला नाही आता सगळ्यांना सोडा. He traveled full speed to Cana. आणि असा स्पीड धरून तो काना गावी आला की बस. There he met Jesus आणि येऊन येशूंना भेटला and said, Master, please come to my house आणि म्हणाला गुरुदेव कृपा करा प्लीज माझ्या घरी चला. and heal my son. घरी चला माझ्या मुलाला बरं करा. Jesus said, येशू म्हणाले unless you people see signs and miracles, जोवर तुम्ही लोक चिन्ह चमत्कार बघणार नाही you will never believe. तोवर तुम्ही विश्वास नाही ठेवणार ना. See, we all want little sign. हो आपल्याला सगळ्यांना थोडं तरी चिन्ह पाहिजे, कुठून तरी थोडं चिन्ह दाखवा. That little sign keeps us coming every week. कारण ते थोडंसं चिन्ह आपल्याला दर आठवड्याला चर्चला घेऊन येतं. That's है की Jesus नाही? said, okay, तर येशू म्हणाले ठीक आहे I will show you a sign. दाखवतो तुला चिन्ह असं तर असं. Just go home जा घरी alone. एकटा जा. I will not come with मी you. नाही येणार, एकटा जा. Your son lives. तुझा मुलगा जिवंतच आहे आणि जिवंत राहील. Something happened to this man. काहीतरी या माणसाला झालं. He felt in his heart his son is healed या there. माणसाला त्याच्या हृदयात जाणवलं की माझा मुलगा बरा झालाय. कळतं बरं का? Yes. देवाने केलेली कामं समजतात. Say, right now where you are seated, आता जिथे कुठे तुम्ही बसलाय you are feeling it. तुम्हालाही कळतंय, My problem is solved. जाणवतंय की माझ्या समस्या सुटतायत. Right now you are feeling it. आता तुलाही जाणवतंय My child, my precious one in the hospital is being healed. माझ्या हॉस्पिटल मधले आप्तजन सगळे बरे होत आहेत. तुम्हाला जाणवतंय बसल्या जागी. कुणाला जाणवं न जाणवं तुला जाणवतंय. This father felt it. या बापाला पण कळलं. He didn't see his son healed. त्यांनी काही बघितलं नव्हतं तोवर मुलाला बरं झालेलं. He felt it. पण समजतं ना बेटा, कळतं, हृदयात कळतं. Jesus has said it. येशू बोललेले आहेत. नक्कीच काहीतरी होणार. बस येशू बोललेत म्हणजे झालं. Something काहीतरी झालं. काहीतरी झालं म्हणायचं का? कारण येशू बोललेले आहेत. Say, he felt his son is healed. त्याला जाणवलं माझा मुलगा बरा झालाय. He didn't force Jesus to come. त्याने बळजबरी पण केली नाही येशूंना की नाही तुम्ही चलाच चलाच. No, he said this sign is enough तो for me. म्हटला एवढं चिन्ह मला बास आहे. प्रभू बोलले बस. It changed him. आणि त्यातून तो स्वतः बदलला. It brought hope in him. त्यातून त्याच्यात आशा आली, Happiness in him. एक खुशी आली त्याच्यात, A joy in एक him. आनंद आला, एक जगायची आशा आली, आशेचा किरण आला. People asked, लोक विचारतात why are you happy? आणि लोकांनी त्यालाही विचारलं काय आज एवढे आनंदी? You should be sad. तुम्ही दुःखी पाहिजे. Your son is sick and dying. तुमचा मुलगा एवढा आजारी आहे, मरायला टेकलाय. I went for that meeting. अहो मी सभेला गेलो होतो त्या I met Jesus आणि there. येशूंना भेटून आलोय. And he said, आणि येशू म्हणाले go home. घरी जा, All will be well. सगळं चांगलं होणार आहे. And that's why I'm happy. म्हणून मी आनंदी आहे. But your son is not healed. अहो पण तुमचा मुलगा अजून बरा नाही झाला. Did you see him? बघितलं का तुम्ही जाऊन? No. म्हणे नाही. His word is enough for me. येशूंचा शब्द बास आहे. His presence is enough. For me. येशूंचा सहवास बास आहे. देव बोलला माझं काम झालं.
Jesus said, येशू बोलले heaven and earth shall pass away, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but my words shall never pass मी away. बोललेलं वचन नाही नाहीसं होणार. देव बोलला, प्रभू बोलला की करून राहणार. My son is healed. माझा मुलगा बरा झाला. But did you see it happen? अहो पण तुम्ही बघितलं का जाऊन? No. नाही बघितलं नाहीये. But my Lord said it. पण माझा प्रभू बोललाय ना, And I have a good feeling आणि inside. मला चांगलं वाटतंय I'm आतून. getting good vibration. मला चांगल्या व्हायब्रेशन येत आहेत, Good energy is flowing in चांगली me. एनर्जी. तुम्हा लोकांना हे शब्द चांगले परिचित आहेत, एनर्जी अँड व्हायब्रेशन. तर तुमच्या भाषेत बोलतो, चांगल्या व्हायब्रेशन आल्या, चांगली एनर्जी Such आली, great peace I am एवढी मोठी feeling in शांती my आली. heart. फार बरं वाटतंय मला. मला माहितीये झालं. I wanted a token. He gave me a मला token. चिन्ह हवं होतं, त्यांनी मला चिन्ह दिलं. And that token is love, peace, joy, happiness. ते चिन्ह आहे प्रीती, शांती, आनंद, खुशी. And singing he went home. आणि गात गात तो घरी गेला. And what did he see? आणि जाऊन काय बघितलं? His son is playing out, त्याचा मुलगा बाहेर खेळतोय, completely healed. अगदी बरा झालेला आहे. देवाने दिलेल्या चिन्हांवर विश्वास ठेवा. बरे एवढूस चिन्ह असेल पण होणार. Like the cross is the proof जसं वधस्तंभ पुरावा आहे that God loves you. की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. That is enough for you. बास ना, आपल्याला बास आहे. आपल्या सारख्यांना जगायला एवढं बास झालं. His death on the cross is proof that he loves you. वधस्तंभावरचं त्याचं मरण पुरावा आहे की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. The resurrection of Jesus is enough proof that he has power to deliver you. येशूचा पुनरुत्थान पुरेसा पुरावा आहे की त्याच्याकडे मृत्यूवरचं सामर्थ्य आहे आणि तुला सुटका द्यायचं सामर्थ्य आहे. One worried mother came for the meeting. एकदा एक काळजीग्रस्त टेन्शन मधली आई सभेला आली. She had a little daughter whom she left at home. लहान मुलगी होती तिला, त्या मुलीला ती घरी सोडून आली. That child was very sick. मुलगी फार आजारी होती तिची. In the last prayer, तर शेवटच्या प्रार्थनेमध्ये I said, मी म्हणालो, the Lord says, प्रभू म्हणत आहे, there is a mother who left a sick child at home. एक आई आहे आणि ती आपल्या आजारी मुलीला घरी सोडून आलेली आहे. And the Lord says, आणि प्रभू सांगत आहे, I have honored your faith. मी तुझ्या विश्वासाचा मान केलाय. I honored you coming for the meeting. तू सभेला आली त्याचा मी मान केलाय And I will honor you by healing your daughter. आणि तुझ्या मुलीला आरोग्य देऊन मी तुझा मान करणार आहे, असं प्रभू बोलला. And she was so happy. तिला एवढा आनंद झाला, She was not even rushing home. ती तर घाईघाईनं घरी जात नव्हती. Till the last testimony when we were sharing on the stage. अगदी शेवटची साक्ष इथे जी आम्ही घेतो ना शनिवारी, शेवटच्या साक्षी होतात, त्यातल्या शेवटच्या साक्षीपर्यंत She was still there. ती तिथेच होती उभी. Why? का? She had peace. तिला शांती मिळाली की माझं काम My झालेलं आहे. daughter is well. I don't माझी need to मुलगी worry. बरी झालेली आहे. मला माहित नाही, मला देवाने चिन्ह दिलंय. And later she came and told me, मागावून आली, मला येऊन म्हणाली ती my daughter was well and she was playing at home. की माझी मुलगी बरी झाली आणि घरी खेळत होती. मी परत गेल्यानंतर पाहिलं. So much confidence. एवढा विश्वास. So don't worry. तर काळजी करू नका. Sit here in peace. इथं शांतीनं बसा जरा. Sit here in peace. इथं शांतीनं बसा. उचापत्या बंद कर, बस शांतीने. God is putting that feeling of joy in देव you. देव ती आनंदाची भावना तुझ्यात घालतोय ना. बस ना शांतीने, बस. सिट डाऊन. Yes. सिट. Relax. आराम. रिलॅक्स. Relax your mind, relax your soul. जरा मनाला शांती दे, जरा जीवाला शांती दे, शरीराला शांती दे. काम डाऊन. Praise God. You want a token of his care? त्याच्या काळजीचं तुला एक चिन्ह हवंय ना. Look at the birds of the air. आकाशातले पक्षी बघ. They do not sow, nor do they reap. ते पेरत नाही, ते कापत नाही, Yet ते शेती करत नाही, तरी he feeds them. देव त्यांना खाऊ घालतो. Heavenly Father feeds them. स्वर्गीय बाप त्यांना खायला घालतो. Are you of not much value than they? त्या पक्ष्यांपेक्षा तुझी किंमत जास्त नाही का रे. Look at the lilies of the field. गवतातली फुलं बघ, So much color they have. किती सुंदर सुंदर रंग त्या फुलांना असतात. Beautiful colors. सुंदर रंग, एक से एक बढ़कर. God had clothed them with that color. देवाने त्या फुलांना तो रंग नेसवलाय, चढवलाय. Though they are here today and tomorrow gone. जरी ती गवतातली फुलं आज आहेत, उद्या सकाळी वाळणार. You put in a vase, it is there only till today. फ्लॉवर पॉट मध्ये सुद्धा तुम्ही फुलं ठेवता, एक दिवसभर ती टिकतात. Tomorrow you throw it away. उद्या उठून आपण ती फेकून देतो कारण ती वाळली. But it's so colorful. पण किती रंगीत आणि सुंदर असतात ती फुलं. Will not God clothe you देव तुला नाही नेसवायचा का रंगबिरंगी. with colorful clothes? रंगबिरंगी देव तुला नाही नेसवायचा.
फुलांना नेसवतो, पक्ष्यांना घालतो. How can he not? असं कसं शक्य आहे की देव तुला नाही देणार? Many years back, अनेक वर्षांपूर्वी, I was working for a 5-star hotel. खूप वर्ष झाली त्याला बरं का, मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला होतो. It was in Lonavala. लोणावळ्यात एक 5 स्टार हॉटेल होतं, तिथे मी कामाला होतो. I used to stay in Lonavala, मी लोणावळ्यात राहायचो तेव्हा, and that 5-star hotel was in Khandala. आणि ते 5 स्टार हॉटेल होतं खंडाळ्यामध्ये, All passing through the ghats. म्हणजे घाटातनं जायचं. And I used to walk every day to work. मी रोज चालत जायचो बरं का कामाला, लोणावळ्यापासून खंडाळ्यापर्यंत. Several times when I used to return back, अनेक वेळा जेव्हा काम संपवून मी घरी परत यायचो, I used to see one dog there, मला एक कुत्रं दिसायचं, nicely sitting on a rock, relaxing. एकदम मस्त एका खडकावर बसून आरामात. Morning I used to go, सकाळी मी जायचो he used to be there. तेव्हाही ते कुत्रं तिथे असायचं. Evening I used to come back, संध्याकाळी मी परत यायचो तेव्हाही ते कुत्रं तिथे बसलेलं असायचं. I used to feel मला वाटायचं what blessedness this dog has. काय आशीर्वादित आहे कुत्रं, I have to go to work. मला कामाला जायला लागतं, But where does he get his food? पण या कुत्र्याला खायला कुठून मिळत असेल? Because it was all jungle there. का सगळीकडे जंगल होतं त्या काळामध्ये, He was very healthy and strong. आणि कुत्रं एकदम धष्टपुष्ट होतं की एखाद्या मालकानी जोपासलं असेल चांगलं असं, And stray dog. आणि होतं भटकं मात्र बरं का. And one day मग एके दिवशी I was returning back with the cook of our hotel 5 स्टार हॉटेलचा आमचा जो कुक होता, जो आचारी होता ना, त्याच्याबरोबर मी परत येत होतो, because he also stayed somewhere there. कारण तोही तिथेच कुठेतरी राहिला होता, तर माझ्या बरोबर निघाला त्या I दिवशी. asked him, तर मी त्याला विचारलं, that dog, do you see हे कुत्रं दिसतं का तुला? how well fed he is? किती छान आहे ना, एकदम मस्त आहे, गुडगुटीत आहे. Oh, खायला he प्यायला. said, that dog. तर तो म्हणतो, अरे हे कुत्रं का? He comes in the afternoon दुपारी येतं अरे to the hotel हॉटेलवर, and I give him the leftover food. मी देतो त्याला उरलेलं अन्न, And then he eats nicely and comes sits here. बरोबर व्यवस्थित जेवून घेतो तो, आणि मग इथे येऊन बसतो. Every day he gets 5-star hotel रोज food. त्या कुत्र्याला 5 स्टार मधलं खायचं मिळतंय. बेटा कुत्र्यालाही समजतंय. The dog knows where to find its food. पुढचं वाक्य माझं असं आहे, कुत्र्यालाही कळतंय मम्मम कुठे मिळतं. Our people don't know where to आपल्या get लोकांना माहित blessings. नाही, लोकांना कसं कळत नाही हो आशीर्वाद कुठे मिळवायचे असतात. You get it in the house of God. आशीर्वाद देवाच्या घरातच मिळतात. You get it in the house of God. आशीर्वाद देवाच्या घरातच मिळतात. शेवटी देव हा लागतोच. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. God will fulfill your heart's देव desire. तुझ्या हृदयातल्या सगळ्या इच्छाही पूर्ण करेल. He will give you the best. देव तुला उत्तम ते देईल. He is the best sign that man can have. माणसाला मिळणारं अतिउत्तम चिन्ह देव स्वतः आहे. येशूंच्या रूपात आला. You know, whenever I'm driving to some new place, तुम्हाला माहितीये जेव्हा किंवा एखाद्या नवीन जागी मी ड्रायव्हिंग करून जातो, if I'm not familiar with that place, ती जागा जर माझ्या ओळखीची नसेल ना, you know, I am a person who needs signs तर मी असा माणूस आहे ना की मला असं चिन्ह दिसली पाहिजे, सगळीकडे साईन दिसल्या पाहिजे that I'm going on the right path. की मी बरोबर रस्ता धरलाय ना, कुठे चुकलो तर नाही ना. I can follow good direction. हे चांगलं डायरेक्शन मी त्या मार्गदर्शनानुरूप मी जाऊ शकतो. I sometimes ask people's help also, am I on the right road? कधी कधी लोकांनाही मदत मागून विचारतो की मी बरोबर रस्ता धरलाय ना. But still, तरी I feel uncomfortable मला कसं तरी होतं, because sometimes people give you wrong direction. कारण कधी कधी लोक ग्रेट असतात ना, काहीतरी असंच आपलं सांगून टाकतात. If they don't know, they will just say, go right. हा उगीच म्हणणार left, or उजवी right. धरा डावी धरा, आपण चढतो मग धक्क्यावर. Amen. If I don't see a sign on the road, आणि मला जर रस्त्यावरचा एखादा फलक दिसला नाही I'm little hesitant. तर मला थोडंसं कसं बसं होतं की अरे कुठे साईन बोर्ड दिसला नाही कुठे. We trust on the signboard आपण रस्त्यावरच्या फलकांवर एवढा विश्वास ठेवतो की ते Why? आपल्याला नीट चालवतील का. because government has placed कारण it there. सरकारनं ते फलक लावलेले आहेत, निगडी इथे दापोडी इथे, And they will not cheat us. आणि सरकार काही ह्याच्यात फसवणार नाही. Will they cheat us? No. People ह्याच्यामध्ये will नाही. cheat us, but लोक लोक फसवतील, the government signs will not cheat पण us. सरकारी चिन्ह नाही फसवणार. But that sign does not mean that I have reached my पण ते destination. चिन्ह म्हणजे मी त्या मुक्कामापर्यंत पोहोचलो असंही नाही ना, But I am on the right पण road. मी योग्य रस्ता धरलाय, That I'll be reaching there in some की मी time. पोहोचणार आहे काही वेळात तिथे.
Even so, तसंच आहे. God will give you one small देव sign तुला एखादं छोटस चिन्ह देईल that you are on the right path, की तू बरोबर रस्ता धरलाय, you are seeking the right God, बरोबर देवाच्या मागे तू लागलाय, you are in the right place, बरोबर जागी तू आलाय, you have asked the right thing, बरोबर गोष्टी तू मागितल्या you have contacted the right person, बरोबर माणसाकडे तू आलेला and आहे that is Jesus Christ. आणि तो येशू ख्रिस्त आहे And so surely you are going to get it. आणि नक्की तुला मिळणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद, Praise the Lord. देवाला धन्यवाद. Things are going to happen now. गोष्टी आता घडणार आहेत. Are you ready? तयार आहात? I'm ready to pray for you. मी तर तुमच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे. Thank you, Jesus. Today, God is going to show you one sign. आज देव तुम्हाला एक चिन्ह दाखवेल. Some of you are going to receive the full blessings. तुमच्यातल्या काही लोकांना संपूर्ण आशीर्वाद मिळेल. Others are going to get a small token of His miraculous power. काही लोकांना त्याच्या चमत्कारिक सामर्थ्याचं छोटंसं चिन्ह मिळेल. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Something great is going to happen tonight. काहीतरी महान कार्य आज रात्री नक्की होणार. Something good is going to happen in your life. काहीतरी चांगलं आज रात्री तुझ्या जीवनात होणार. That which has not happened for years ते वर्षानुवर्ष झालेलं नाही असं will काहीतरी होणार. happen now ते आता in the name होणार. of Jesus. येशूंच्या नावात God will set you free. देव तुला मोकळं करेल. Many of the evil powers will leave you. अनेक सैतानी शक्त्या तुला सोडून जातील. Many of the incompleted things will be completed. अनेक अधुरी कामं पूर्ण होतील. He will give you a sign. देव तुला एखादं चिन्ह देईल. Restlessness will go. अशांती निघून जाईल. Peace will come. शांती येईल. Crying will go. रडणं जाईल. Joy will come. आनंद येईल. Weakness will go. अशक्तपणा जाईल. Strength will come. शक्ती येईल. Sickness will go. आजार जातील. Healing will come. आरोग्य येईल. Your debts will go. कर्ज जाईल. Prosperity will come. भरभराटी येईल. Your enmity will go. वैर जाईल. Friendship will come. मैत्री होईल. God is going to do it for देव you. करणार आहे आता तुझ्यासाठी. Are you trusting on Him? तुझा देवावर विश्वास आहे का? Are you trusting on Him? तुझा देवावर विश्वास आहे का? And as I'm going to pray, मग जसं मी आता प्रार्थना करीन all powers of the evil will go. सगळी सैतानी शक्ती निघून जाईल. All demonic powers will go. सगळी सैतानी शक्ती निघून जाईल. You will get deliverance right now आणि in आता Jesus' name. लगेच येशूच्या नावात तुला सुटका मिळेल. You will get deliverance now. आता तुला येशूच्या नावात सुटका He will मिळेल. show you the token of His goodness now. येशू त्याच्या चांगुलपणाचं चिन्ह आता तुला दाखवतील. See, He is showing you. येशू तुला He's already showing you. ऑलरेडी येशू दाखवतात. Some people is already touching काही them. लोकांना येशू ऑलरेडी स्पर्श That करतात. is the token of His goodness. हे त्याच्या चांगुलपणाचं चिन्ह आहे. That is the token of His power. हेच त्याच्या सामर्थ्यातलं चिन्ह आहे. That is the token of His love. हेच त्याच्या प्रेमाचं चिन्ह आहे. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And pray with me. डोळे घट्ट बंद आणि माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला दूर कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you now. मला आता तुझी गरज आहे. I need you. मला आता तुझी गरज I'm आहे. in a desperate माझी condition. परिस्थिती फार बिकट I आहे. have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not working right गोष्टी with घडत me. नाहीत माझ्या जीवनात बरोबर. Jesus, येशू come into my heart माझ्या हृदयात ये and change my life. आणि माझं जीवन बदल. Oh God, माझ्या देवा look at my condition. माझी परिस्थिती बघ. I am going from bad to worse. माझी परिस्थिती वाईटातून वाईटाकडे चालली. Bad to worse. माझी परिस्थिती अजून वाईट होत चालली. Make it reverse. सगळं उलट कर प्रभू. Bring it in a reverse order माझी now. परिस्थिती उलटी करून चांगली Change कर. my condition, Lord. माझी अवस्था बदल दे बाप्पा. Change my condition, Lord. माझी अवस्था बदल प्रभू. Touch me now, मला Lord. आता स्पर्श कर See, प्रभू. Jesus is touching येशू you. येता स्पर्श करतात. Jesus is touching you येशू now. तुला आता स्पर्श करतात बरं He का? is showing you a sign of His goodness. येशू त्याच्या चांगुलपणाचं चिन्ह दाखवतात. Say, Lord, म्हण प्रभू show me the token of your goodness मला now. तुझ्या चांगुलपणाचं चिन्ह दाखव. Show me a token of your मला goodness. तुझ्या चांगुलपणाचं चिन्ह दाखव. One little sign. एक छोटस चिन्ह दाखव. One little एक sign. छोटस चिन्ह That दाखव. I will hold on to you in की hope. मी तुला आशेनं धरून राहावं. I will hold on to you in की hope. मी तुला आशेनं
धरून बसावं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Leave in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Leave in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ Your दे. sickness is going. तुमचे आजार जात Your आहेत. pain is going. तुमच्या वेदना जात In the आहेत. name of Jesus. येशूच्या In नावात. the name of Jesus. येशूच्या नावात. Every headache, डोकेदुखी I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Every body pain, अंगवेदना I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave the people in सोड Jesus' लोकांना name. येशूच्या Leave the नावात. people in सोड Jesus' name. लोकांना See, येशूच्या it's नावात. going away. ते चाललं बघा. It's going ते away. निघून चाललं बघा. Jesus is showing you this येशू sign तुला चिन्ह दाखवतात that He is true, की येशू खरे आहेत. that He is powerful, की येशू सामर्थ्यवान that He आहे. is the Messiah, येशू मसीहा आहे. that He is की God. येशू देव He आहे. is touching you right येशू now. तुला आता स्पर्श He is करतात. touching you right now. येशू तुला आता स्पर्श In the name करतात. of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज vanish in the name of येशूच्या Jesus. नावात निघून जाऊ दे. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी let it vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ Let दे. every lump go. प्रत्येक गाठ जाऊ दे. Let every lump go. प्रत्येक गाठ जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Ulcer. अल्सर People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झालंय. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श Touch them कर now. आणि आत्ता स्पर्श See, He's कर. touching you now. येशू तुम्हाला आत्ता He's स्पर्श touching you now. करतात. येशू तुम्हाला आत्ता स्पर्श करतात. Call, call, call. त्याने त्याचा धावा करा करा आणि करा. Say, Jesus, म्हणा, येशू touch me मला now. स्पर्श कर आत्ताच्या Heal आत्ता. me now. मला बरं कर आत्ताच्या Deliver आत्ता. me मला now. सुटका दे आत्ताच्या I आत्ता. trust in you. माझा तुझ्या विश्वास आहे. Let that ulcer vanish in Jesus' ते name. अल्सर निघून जाऊ दे येशूच्या Let that नावात. ulcer vanish in Jesus' ते name. अल्सर निघून जाऊ दे येशूच्या नावात. Tumor. ट्यूमर People suffering with tumor. त्या लोकांना झालंय ट्यूमर. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Piles problem. मूळव्याधाचा आजार. People suffering with त्या piles. लोकांना मूळव्याध झाला. Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श and कर let them be healed. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. People suffering with त्या cancer. लोकांना कॅन्सर झाला. Lord Jesus, touch प्रभू them. येशू त्यांना स्पर्श कर. Touch them त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य Let दे. that cancer तो vanish in कॅन्सर Jesus' निघून जाऊ name. दे येशूच्या नावात. Tuberculosis, क्षयरोग TB. क्षयरोग People suffering with ज्या TB. लोकांना क्षयरोग झालाय Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in the name of येशूच्या Jesus. नावात बरे व्हा. Be healed in the name of येशूच्या Jesus. नावात बरे व्हा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Problem in the kneecap. गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार Let them be healed in Jesus' बरा name. होऊ दे येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Stomach problem. पोटातले आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Rheumatism. वाताचा आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Those who cannot lift up their त्या hands. लोकांना हात उचलता येत नाही Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal आणि them. त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Blind eyes open in Jesus' name. आंधळे डोळे उघडू देत येशूच्या नावात. Deaf ears open in Jesus' name. बहिरे कान उघडू देत येशूच्या नावात. Dumb speak in the name of Jesus. मुके बोलू देत येशूच्या नावात. Let the lame get up and walk in Jesus' name. लंगडे उठून चालू देत येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Fever leave in Jesus' ताप name. निघून जाऊ दे In the name of Jesus. येशूच्या नावात. Issue of blood. रक्तस्राव Be healed in Jesus' name. बरा होऊ दे येशूच्या नावात. Now you devil आता सैताना who is attacking the people. जो लोकांवर हल्ला करतो, Every witchcraft power. चेटूक करणी, Every demonic power. सैतानी शक्ती, Every kind of divination. प्रत्येक प्रकारचं तंत्र मंत्र विद्या Devil, I command you. मी तुला आज्ञा करतो सैताना In the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. See, the devil is leaving बघा, you. सैतान तुम्हाला Devil सोडून is जातं. leaving you. सैतान तुम्हाला सोडून जात Leave you, devil. सैताना येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. They belong to हे God. लोक देवाच्या They मालकीचे. belong to हे God. लोक देवाच्या मालकीचे. Live their lives. त्यांचं जीवन सोड. Live their family. त्यांचा परिवार Live सोड. their business. त्यांचा व्यवसाय Live their सोड. workplace. त्यांचं काम Live सोड. their condition. त्यांची अवस्था In सोड. Jesus' name. येशूच्या नावात. Every spirit of fear leave. सगळा भीतीचा आत्मा जाऊ दे. Every poverty leave. सगळं दारिद्र्य जाऊ दे.
Every sickness leave. सगळा आजार जाऊ दे, Every doubts leave. शंका जाऊ दे, Every confusion leave. गोंधळ जाऊ दे. Come on, say it. म्हणा, Say, devil, leave me. सैताना मला सोड, Devil, leave me. सैताना मला In सोड, the name of Jesus. येशूंच्या नावात. Say it. Don't म्हणा, fear. म्हणा, भिऊ नका, म्हणा Take the name of Jesus. येशूंचं नाव Say, घ्या. devil, leave me in म्हणा, Jesus' name. सैताना मला सोड येशूंच्या नावात. Leave my family in Jesus' माझा name. परिवार सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave. सोड. See, he's going away. तो चालला बघा. When you say it, he will go away. तुम्ही असं बोललात की तो जाईल. When you say it, he will go away. तुम्ही असं बोलला की सैतान Say, जाईल. devil, leave. म्हणा, सैताना मला Leave सोड, my family. माझं घर सोड, Leave my children. परिवार आणि मुलं Leave सोड, my work. माझं काम सोड In Jesus' name. येशूंच्या नावात. Leave my body. माझं शरीर In सोड Jesus' name. येशूंच्या नावात. Because Jesus is with me. कारण येशू माझ्या बरोबर आहे. Jesus is my येशू power. माझं सामर्थ्य आहे. Jesus is my strength. येशू माझी ताकद आहे. Jesus is my life. येशू माझं जीवन आहे. Leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Lord, I pray. प्रभू, मी प्रार्थना Let your करतो. power come on them. तुझं सामर्थ्य या लोकांमध्ये Let येऊ your दे. strength come in तुझी them. ताकद या लोकांमध्ये येऊ दे. Let your deliverance come in तुझी them. सुटका या लोकांमध्ये येऊ दे. Whatever they need, give it to या them, Lord. लोकांची जी काही गरज आहे ती भागव दे बापा. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 4-wheelers, 3-wheelers, 2-wheelers, give it to them, ज्यांना Lord. 2, 3, 4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Bless their business. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित Bless कर. their work. त्यांचं काम आशीर्वादित कर. Those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from their त्यांना debts. कर्जातून बाहेर काढ. Remove them from their त्यांना debts. कर्जातून बाहेर काढ. Those who want to buy a house, ज्यांना घर घ्यायचंय give them money to buy a house. त्यांना पैसा पुरव घर घ्यायला. Those who want to sell their lands or ज्यांना their जमिनी property, विकायच्या आहेत, मालमत्ता विकायची आहे, help them, Lord. त्यांना मदत कर प्रभू. Those who want to buy properties, ज्यांना मालमत्ता विकत घ्यायची आहे help them, Lord. त्यांनाही मदत कर. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती असू दे. Let there be peace in their लोकांच्या lives. घरात जीवनात शांती असू दे. Flourish them, Lord. त्यांना समृद्ध कर प्रभू. Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name I धन्यवाद pray. येशू. येशूंच्या नावात मी मागतो. आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आणि काळजी करू नका. Don't worry. काळजी करू नका. You have seen a token of His love. तुम्ही त्याच्या प्रेमाचं प्रतीक पाहिलंय. Token of His power. तुम्ही त्याच्या सामर्थ्याचं प्रतीक पाहिलंय. Rest of it, 90% you will see from now on. बाकी 90% तुम्हाला आतापासून पुढे दिसेल. He will start working in your life. येशू तुमच्या जीवनात काम करायला लागतील. Amen. आमेन. When you go home, जेव्हा तुम्ही घरी जाल you will hear good news. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. When you go home, घरी जाल surprise will be waiting for काहीतरी you. आश्चर्य तुमची वाट पाहत असेल. From tomorrow, उद्यापासून all your grahan will go. सगळं ग्रहण लागलेलं निघून जाईल. All evil powers will go. सगळी वाईट शक्ती जाईल Things will work. आणि गोष्टी घडतील. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will hear a few testimonies. आता काही लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी आपण ऐकूयात. Bring. See what he's saying. I will not leave him. See that. See that. You devil, I command you in the name of Jesus. Leave. Make him to surrender. He was giving bad words. He was giving bad words. शिव्या देत होता तो. शिव्या, घाणेरड्या शिव्या. He wanted some woman or somebody. काहीतरी बोलत होता. But see, one word Jesus. पण एक शब्द येशू. Power. सामर्थ्य. Power. सामर्थ्य. See, now he will get up. He आता will तो testify. उठेल आणि स्वतः साक्ष सांगेल. That is the power in the name of हे Jesus. येशूंच्या नावातलं सामर्थ्य आहे. Nobody can do witchcraft on you कोणीही तुमच्यावर करणी वगैरे करू नाही if शकत. Jesus is with you. जर येशू तुमच्या बरोबर असतील तर Praise God. देवाला धन्यवाद. Rejoice greatly. मोठा आनंद करा. God is for you. देव तुमच्या बाजूनी आहे. Jesus is for you. येशू तुमच्या बाजूनी आहेत. Come. आमेन. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय आता. बरं वाटतंय. कोणी बरं केलं? येशूने केले. See this. Praise God. God bless you. Come. हालेलुया. थँक्यू जीसस. पास्टर ही खूप अद्भुत साक्ष आहे पास्टर. हां. ही बहीण आहे, स्तुती तिचं नाव आहे. ते म्हणतात की ते रेग्युलर चर्चला येतात, पण गेल्या महिन्यामध्ये डिप्रेशनमुळे तिने काही केलं, फिनेल पिलं तिने. ते सांगतात की फिनेल पिल्यामुळे तिला इतका खूप त्रास झाला. See, with depression, she drank phenol.
या मुलीने ना फिनेल पिलं डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे, आणि ते सांगतात की त्याच्यामुळे जसे त्यांना ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, डॉक्टरने सांगितलं की तिचं पूर्ण जी अन्ननलिका आहे, पाईपलाईन जी आहे ती पूर्ण डॅमेज झालेली आहे, त्याला इजा झालेली आहे. तर ते म्हटले की जरी ती बरी झाली, तिची गॅरंटी दिलीच नव्हती, पण ते म्हटले जरी बरी झाली तर तिला जेवणामध्ये त्रास होईल, तिला बोलता येणार नाही, असं होऊ शकतं. गॅरंटी तिची काही दिली नव्हती. तिला डॉक्टरने सांगितलं की तिला झोपू देऊ नका, आणि जर ती झोपली तर ती कोमामध्ये जाऊ शकते किंवा कोमामध्ये जाऊन ती मरू देखील शकते, तिला जीवाला हानी होऊ शकते. पण सिस्टर सांगतात की आम्ही कंटिन्यू प्रार्थना करत होतो. सकाळी ज्यावेळेस तिचे रिपोर्ट्स काढले तर हे सर्व डॉक्टरांनी सांगितलं, ते कंटिन्यू तिच्यासाठी प्रार्थना करत राहिले. परमेश्वरने चमत्कार केला. त्याच दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस पुन्हा तिचे रिपोर्ट काढले, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टर म्हटले तिला तिच्या जीवाला पूर्ण जो धोका आहे तो पूर्ण टळलेला आहे, फक्त काही गोळ्या घेऊन ती पूर्णपणे बरं होऊ शकते. हे सर्व कार्य प्रभू येशूने केलेलं आहे. परत पिणार फिनल थोडं? नाही, अजिबात नाही, नाही प्यायचं. देव आहे ना आपलं बरोबर, Amen. येशू आहे. काय काळजी करायची नाही बेटा. थँक्यू फादर. लेट युअर पीस कम इन टू अवर हार्ट. लेट अस बी सेव्ड इन जीसस नेम. हालेलुया. Bring her. What happened? In the name of Jesus. Devil, leave her and never come into her. In Jesus' name. हालेलुया. पास्टर, अद्भुत साक्ष आहे. 10 वर्षांपासून रक्तस्रावाचा त्रास त्यांना होत होता. 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. आणि ते सांगतात अंगावरून त्यांच्यात महिन्यातल्या 30 दिवसातून 15 दिवसातून रक्त त्यांच्या अंगातून जायचं. अजिबात ताकद त्यांच्या अंगामध्ये राहायची नाही. ते सांगतात डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीमध्ये असं आढळलं की त्यांच्या पिशवीमध्ये गाठ आहे पास्टर, आणि ताबडतोब त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं. पण ते सांगतात ऑपरेशन करण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर ते म्हणतात की त्यांनी प्रभू येशूवरती विश्वास ठेवला आहे. ते चर्चमध्ये नियमित येतात 3 वर्षापासून. आणि ते सांगतात त्यांच्या जावयानी त्यांच्यासाठी ते म्हणाले की मी सगळा पैसा पुरवतो, तुम्ही ऑपरेशनसाठी जा. ऑपरेशनला ते गेले. 2.5 लाख रुपये खर्च येणार होता पास्टर. ऑपरेशन त्यांचं झालं, सक्सेसफुल झालं. ज्यावेळेस बिल द्यायची वेळ आली तर ते सांगतात 2.5 लाखाचे डायरेक्ट 50,000चं बिल त्यांना देण्यात आलं. आणि प्रभूने आज पूर्णपणे त्यांना बरं केलेलं आहे. आता ते सांगतात त्यांना अजिबात त्रास होत नाहीये. प्रभू येशूने त्यांना पूर्णपणे आरोग्य दिलेलं आहे. Praise God. Thank you, Father. Thank you for blessing our Lord. Thank you, Master. Yes. प्रेज लॉर्ड. पास्टर, आपल्याकडे अद्भुत साक्ष आहे. ब्रदर सांगतात त्यांनी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण जे मराठी मीडियम मध्ये केलं, आणि ते म्हणतात 12वी सायन्स त्यांना घ्यायचं होतं. त्यांना सल्ला त्यांच्या शिक्षकांनी दिला की तू 12वी सायन्स जे आहे ते घेऊ नको, कारण तुझं शिक्षण मराठीमध्ये आहे. ते म्हणतात मी प्रभूकडे प्रार्थना केली. मी त्या डिप्रेशनमध्ये गेलो, नैराश्यामध्ये गेलो. मी देवाकडे प्रार्थना केली, मला 12वी सायन्स घ्यायचं आहे, मला तू मदत कर. ते म्हणतात की मी 12वी सायन्स घेतलं, मी BCS ला ऍडमिशन घेतलं, आणि त्यात मी 80% पास झालो. Hallelujah. संपूर्ण गौरव देवाला देतात. Amen. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी MCS केलं, त्यात पण देवानी पास केलं. आणि ते म्हणतात की सगळं मला शिक्षण झालं, तेव्हा मला जॉब तू दे. जॉब पण तेवढी चांगल्या पॅकेज त्यांना दिला, म्हणून ते देवाला गौरव देतात. You know who they are? कोण आहेत ते माहित आहे? He's got a small shop, shoe shop in Juna Bazaar. त्यांचं ना बरोबर ना? जुन्या बाजारात बुटांचं दुकान आहे. And he used to always give me shoes free. आणि ते मला नेहमी मोफत बूट द्यायचे. And God blessed him so much. आणि देवाने His किती son, आशीर्वाद दिला त्यांच्या मुलाला आज. because they are very faithful and very much full of love for कारण ही God लोक and ना खूप विश्वासू आणि प्रेमाने भरलेली आहेत. God will never leave you. आमेन. God bless you. God आमेन. bless you. Congratulations. Huh? Congratulations, beta. प्रेज Yes. द लॉर्ड पास्टर. हाँ. पास्टर, बहुत अद्भुत साक्षी है सिस्टर की. ये सिस्टर सतारा से आते हैं, साक्षी के आज आए हैं पास्टर. उनका ये साक्षी में वो बताते हैं कि वो पिछले 4 साल से बच्चे के लिए प्रयत्न कर रहे थे, पर वो कहते हैं कि किसी न किसी उसकी वजह से वो गर्भ धारण नहीं कर सक रहे थे. वो कहते हैं उनका 2 बार मिस कैरेज हुआ, और जब वो डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने कहा आपको हाइपोथायरॉयडिज्म है, जिसकी वजह से आप कभी भी गर्भ धारण नहीं कर सकते. वो कहते हैं उनकी मम्मी यहाँ चर्च में पिछले 3-4 साल से आ रही है, और उन्होंने उनसे कहा कि अगर तुम्हारे लिए कोई डॉक्टर नहीं है तो प्रभु यीशु तुम्हारा डॉक्टर है, वो तुम्हारी मदद करेगा. और सिस्टर कहते हैं कि उन्होंने प्रभु के नाम से प्रार्थना की, और वो कहते हैं प्रभु ने उनकी प्रार्थना का मान रखा. वो कहते हैं प्रभु ने उनको बेटे से आशीर्वादित किया है, और आज ये बच्चा 5 महीने का है, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. See, not possible, but God did it. So cute the child is. See, God bless you. God bless you. Yes, come. प्रेज लॉर्ड पास्टर, या बहिणीची साक्ष आहे. हा मुलगा आहे, ते म्हणतात की मागच्या महिन्यामध्ये तो आजारी पडला होता, आणि
ते डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टरने त्यांना प्रिस्क्रिप्शन दिलं, पण ज्यावेळेस ते प्रिस्क्रिप्शन त्यांनी मेडिकलमध्ये दाखवलं, त्यांनी लहान 6 महिन्याच्या मुलाच्या औषधाच्या ऐवजी 5 वर्षाच्या मुलाचं औषध दिलं त्याला. आणि ड्रॉपरच्या ऐवजी त्यांनी सिमॉल 5 वर्षाच्या मुलांचं औषध दिलं, कारण की माझा मोठा मुलगा 5 वर्षाचा आहे ना, त्यांना वाटलं तोच आहे म्हणून. तर ते म्हणतात की त्याला खूप त्रास झाला, त्याचं अंग पूर्णपणे थंड पडलं होतं. पण सिस्टर म्हणतात की आम्ही प्रार्थना केली आणि परमेश्वराने चमत्कार केले. डॉक्टरांकडे त्यावेळेस ते पुन्हा दाखवायला गेले. डॉक्टरने त्यांना सांगितलं की परमेश्वराच्या कृपेत तो व्यवस्थित आहे, त्याला काही झालेलं नाही, प्रभूने त्याचा जीव वाचवला आणि सर्व काही गोष्टी परमेश्वराने सुंदर केल्या म्हणून ते देवाला धन्यवाद देतात. त्यांचे आणखीन एक साक्ष ते म्हणतात पास्टर की त्यांचे मिस्टर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ते प्रार्थना करत होते, त्यांच्या जॉब जाण्याची शक्यता होती. प्रार्थना केली, हो 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 ते म्हणतात की तुम्ही प्रार्थना केली होती. प्रमोशनसाठी प्रार्थना केली. आम्ही वाकडेवाडीपर्यंत गेलो तर त्यांना त्यांच्या सरांचा फोन आला की संजय तुला प्रमोशन म्हणजे मॅनेजरची पोस्ट भेटती, तुला करायची इच्छा आहे का. त्यांचा जॉब जाणार होता, पण परमेश्वरने त्यांना प्रमोशनने आशीर्वादित केलेलं आहे. बघा. हालेलुया. लॉकडाऊन मध्ये ब्लेस देम लॉर्ड मोर अँड मोर इन जीसस नेम. हालेलुया. पास्टर गेल्या 5 वर्षापासून ब्रदर आपल्या चर्चला नियमितपणे येतात आहेत आणि 5 वर्षामध्ये जीवन त्यांचं साक्षीने भरून टाकले प्रभूनी. पहिली साक्ष त्यांची सांगतात, त्यांचं घर लहान होतं, त्यांना मोठं घर हवं होतं. त्यांनी प्रार्थना केली की प्रभू मोठ्या घराचा आशीर्वाद आहे, त्याच्यासाठी लागणारं लोन पण पास करून दे. ते लोन पास झालं, मोठं घर मिळालं, प्लस बोनस 2 गुंठे जागा देखील त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. See that. आणि ते त्यांची अजून एक साक्ष आहे, मुलींना शाळेमध्ये ॲडमिशन हवं होतं, ज्यासाठी 60,000 रुपये भरायचे होते. ते म्हणाले माझ्याकडे आत्ता एवढे पैसे नाही आहेत, तर प्रभू चमत्कार कर आणि फी काही पण कर आणि कमी कर. 60,000ची पास्टर डायरेक्ट अर्धी फी झाली, 38,000 फक्त त्यांनी भरले आणि मुलीचं ॲडमिशन स्कूलमध्ये, चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. अजून एक साक्ष ते सांगतात, त्यांची आई जी आहे ती सतत आजारी असायची, सारखा दवाखाना चालू असायचा. पण ते म्हणतात जशा त्यांची आई शनिवारच्या मीटिंग रेग्युलरली अटेंड करू लागल्या, ते सांगतात सर्व आजार निघून गेलेले आहे. त्या दिवसापासून ते आजपर्यंत एकदाही दवाखान्यात गेला नाही, त्यांनी एकही गोळी त्यांनी खाल्लेली नाही. अजून एक साक्ष त्यांची अशी आहे, ते सांगतात त्यांना 2 व्हीलरचा आशीर्वाद हवा होता, देवबापाने 2 2 व्हीलर दिल्या, प्लस 4 व्हीलर त्यांना दिलेली आहे. Oh God, see आणि what. अजून एक शेवटची साक्ष पास्टर ते सांगतात की त्यांना गव्हर्नमेंट जॉब देखील आज प्रभू येशूने दिलेला आहे. तर एवढ्या सगळ्या साक्षी 5 वर्षात प्रभूने जीवन जास्तच कृपा झालं तुमच्यावर, देवाचे जास्त झालं ना आपल्यापेक्षा जास्त हालेलुया. झालं असं दिसतंय मला. काय करता एवढं का? हा प्रभूने आशीर्वादित केलं. हो तेच मी प्रत्येक विचारतो, गोष्टीला का धन्यवाद तुम्हाला देतो एवढं आणि आम्हाला कमी. Congratulations. God bless you, brother. God bless you. God bless you. God bless you. Yes, tell me. प्रेज लॉर्ड पास्टर ही बहीण सांगते की ते प्रेग्नेंट आहेत. ते म्हणतात की 5व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी त्यांची सोनोग्राफी केली, डॉक्टरने सांगितलं की त्यांचं जे छोटं बाळ जे आहे ते म्हणतात त्याच्या किडनीवरती स्वेलिंग आहे 6 mm जवळजवळ. तर ते म्हणतात की ते स्वेलिंग जी आहे ती कमी होणार नाही, पण आपल्याला काळजी घ्यायची की जोपर्यंत तो जन्म देत नाही तोपर्यंत ती स्वेलिंग तशीच राहिली पाहिजे, वाढता कामा नये. तर सिस्टर म्हटले की मी खूप रडून प्रार्थना करतोय देवाकडे. आणि ते म्हणतात मौदी गुरुवारी ज्यावेळेस ते चर्चला आले होते, ते म्हणतात की तुम्ही प्रोफेसी केली की कुठली अशी स्त्री आहे जिच्या गर्भामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, परमेश्वर त्याला आरोग्य देत आहे. ते म्हणतात की त्यांनी ती स्वीकारली. ते म्हणतात घरी जाऊन त्यांनी प्रार्थना केली. ते म्हणतात लेटेस्ट ज्यावेळेस त्यांनी सोनोग्राफी केली, डॉक्टर म्हणाले जी किडनीवरची जी सगळी स्वेलिंग होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. हे सर्व अद्भुत कार्य प्रभू येशूने त्यांच्या जीवनात केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आमेन. Monday, Thursday, you were here. Yeah. I believed and I declared what you said, Okay. that Lord, it's the God, it's you who are speaking through your servant. And I Okay. declared and I prayed. And 2 days before, when I just went for sonography, and they said no swelling is there, No everything is normal, and your pregnancy is healthy. and Praise your baby God. Amen. Thank you, Jesus. Bless her, Lord. Bless the child in the womb. Let her have a normal delivery without any complications. In Jesus' name I pray. Amen. God bless. God bless, brother. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर ये बच्ची 11 साल की है और ये कहते हैं कि ये कहीं पे रहने गए थे, वहाँ पे कहते हैं कि इसे दुरात्मा का लग गया था इसे. वो कहते हैं ये बच्ची हमेशा अपने घर से बाहर भाग जाती थी और इसको अगर नाम पूछते थे तो ये कहती थी कि मेरा नाम रूपाली है. रूपाली है. पर इसका असली नाम क्या है? साक्षी है. साक्षी है. तो वो कहते, Can you imagine? तो ये Her बच्ची name हमने- is Sakshi, but she used to say, my name is Rupali. Evil powers. और वो कहते कि इतना इसे दुख होता था, इतनी वेदना होती थी कि जोर जोर से चिल्लाती थी उसका नाम लेकर. पर वो कहते कि जब आज आखिरी की प्रार्थना आपने की
तो उनकी मम्मी ने उस आपसे सहमत होकर प्रार्थना की और वो कहते कि अभी जब इस बच्ची से बात किया तो ये बच्ची पूरी तरीके से नॉर्मल है और अभी इसका नाम पूछने से ही अपना नाम साक्षी ही बता रही है। सिद्ध नाम क्या है तेरा? साक्षी साक्षी. रुपाली आहे ना? नाही नाही नाही, रुपाली आईने ठेवलं होतं नाही का? साक्षी आहे ना तुझं नाव? विसरणार नका, हे नाव विसरू नको. हां नाही ना? गॉड ब्लेस यू. सी, द लॉर्ड टच्ड हर. प्रभूने तिला स्पर्श केला. She was saying her name is Rupali, Rupali, Rupali. ती रुपाली सांगायची माझं नाव. But today, आज the Lord touched her. प्रभूने स्पर्श केला तिला. And now she's saying, my name is Sakshi. आणि ती शुद्धीत आल्यासारखी झालीये की माझं नाव साक्षी आहे. See, these things happen. या गोष्टी The घडतायत. solution is in Jesus. उपाय येशूंमध्ये आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, one last Lord Pastor, testimony. आपल्यामध्ये सिस्टर आहेत ते सांगतात त्यांना 12 वर्षापासून जादूकडनी त्रास होता, पण त्यांच्यावर जादूकरण केले होते. अच्छा. तर ते म्हणतात की आज थर्सला ते सकाळी आले होते प्रेयर हाऊसमध्ये, त्यांच्याकडे प्रार्थना केली प्रेयर हाऊसमध्ये, आणि ते म्हणतात त्यांना सातत्याने दिसायचं की डोळे बंद केले ना की त्यांचं घर दिसायचं. तर ते म्हणतात की मी आज प्रार्थना केली प्रेयर हाऊसमध्ये, तर मी डोळे बंद असताना पाहिलं की ते त्यांनी पेट घेतला त्या घराने, ते जळून गेले पूर्णपणे, आणि त्यांना जाणवते की माझ्यासोबत पवित्र आत्मा आता आहे. Touch her life. Let your gracious hand be upon her life. All kinds of deliverance should be hers in Jesus' name. Go, all powers. Amen.